चला पाहुणी आली गेली होय ग. मग काय? काल ग कालचं काय झालं. आता कालच्या व्हिडिओ जॉईन करतोय. काय झालं माहितीये का, आमच्या घरी आम्हाला भेटाय कोण आलं माहितीये का? कोण आलत? पंढरपूरच्या पंढरपूरचे दादा आलते. 3 दादा होते आणि एकदम जवळचे होते. आपले व्हिडिओ बघणारे खास आहे का नाही. आणि आले सरसे त्यांनी त्यांचा चहा पाणी काल केला बरं का. आता काय झालं, काल काय व्हिडिओ तो जॉईन नाही करता आला. आज थोडासा काढला, आज करतोय. ही कशी लांब लांब पोहती बाय. काय नाही, गावात गेलतो मतदान करायला. का मतदान करून आलोय ना. आता आम्हाला रानातलं काम, रानातलं काम उरकायचं नाही म्हणून चाललंय पडदिस. काय करायचं राम? मदळ काढायचं ते कांदे. हो उद्याच्याला मोदळीच ते पैसा पैसा हे तुझा गल्ला गल्ला इकडे आहे गल्ला. इथले इथले खिशा इकडे आहे गल्ला. इकडे कशाला? हे तर आहे का खिशात काय आता एक नसणार की. घेते आली घास खालून हळूच काढून घेते. नाही घेत. आणि ही जी फिकर सांगू तुम्हाला, कपडे बदलायची ती मला, चेंज करायची ती मला मी. तर ही सांगतो होय व येताना गाडीवर होय व तुम्ही मतदान कोणाला केलं सांगा की मला हो, सांगा की मला हो. आणि मी का नाही, मी चाललं का नाही, मी नाही सांगणार तुम्हाला गुपित. आणि माझं काढून घेते मग आयला विचारत आहे, सांगत नाही बी माझंच काढून घेते ती. मग मी तर का मग सांगू घ्या ठेंगा म्हणलं तुम्हाला. हा होय ग घ्या ठेंगा स्वामीनी. तर मिरची आणलेली, मिरची खाली नीट करून ठेवलेली वरची राहिली आहे. उद्या मसाला बनवायचा आहे. हे काय मतदान कोण आई दम भरला कायचं काय ग झालं आई. आई हे आई हर हर महादेव. अगं मी आणतो म्हणलं होतं होय का आई. आई मी आणतो म्हणलं होतं. माझ्यावर तुझा विश्वासच नाही आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा. असं आहे बघा. आबा बकडे जाऊ आपण. आबाने चरू मतदान केलं का, आबाचं मतदान केलं. शाही आबाला शाही नसल लावली का नाही ग, नसल लावली. आबाला नाही शाही लावली, आबाला वाहनातच बसवलेलं आणि त्यांचा मतदानाचा हक्क त्यांना बजावायला लावला, बजावला आहे का ना. आबा केलं का मतदान? कुणी केलं? कुणी केलं मतदान तुमचं? कोणी केलं? मी नाही, अण्णाने केलं. हा तुम्ही गाडीत बसला होता ना. हा आबाला काय येऊन दिलं नाही, कारण का माहिती आहे का, गाडीतच बसवलं सांगितलं. आणि सहकार त्यांनी केलं. असू द्या, झालं मतदान त्यांचं. आजीचं मतदान मी केलं, आईचं आईने केलं, अण्णाचं अण्णाने केलं, कारभारांचं कारभारानं केलं. कोणी कोणाला सांगितलं नाही. आता माझं 2 ठिकाणी मतदान झालं, मी केलेलं. मी कोणाला सांगणार नाही. आबाला तर माहीतच नाही कोणाला मतदान केलं. तिकडे तुमचं कसंही करा आहे का नाही आबा. हां सगळं तुमच्या ताब्यात, करा नाही तर करू नका. हां चला फक्त म्हणायचं. सकाळ उठल्यापासून आबा म्हणत होतं वाहन कधी यायचं, वाहन कधी यायचं. होय आबा आहे का नाही, वाहन कधी यायचं. नजर ठेवूनच आबा नाही. घ्या घ्या तुम्ही, तुम्हाला लागतो कोराच्या, आम्हाला नाही कोरा चालत आहे का. बिस्किट त्यात पडली बिस्किट. मग काय म्हणताय आबा? काय नाही बा येऊ का मग, कांदा उपटायचा मोदळ. हां चल आता मोदळ काढायचं आणि संध्याकाळी बाजारला लय उशीर होतो. ताप कोणाचं मग ते आई, तू आईने ऐकून तो घेतलं ना जातानी. मग ती बघ की तू आता माझ्याकडे नाही, मी ना कोणाचं घेतलं. मी तुझं घेतलेलं का नाही, तर तुला देऊन टाकलंय. हां ते आई होतं ती तसंच दिलं मी. आईकडे दिलं तर मी सगळं. कुठे येतं हे घाळा आई हाय का. आईने ठुलं इकडे बैल का, कशाला ठुलं या. त्यांचं जवळ द्यायचं. मतदान नाही, मतदान कार्ड नाही, आधार कार्ड नाही. हे काय मतदान कार्ड आबाचं, ही नेलंच नाही तरी आबाचं मतदान झालं. हां नीट ठेवा. चला ह्या गोष्टीला आता सगळं झालं. आता ओके, आपलं आपलं काम करायचं आता. कसं आहे, आई निघाली पाणी व्हायला, आम्ही निघालूया गावातलं घाणगुण काढायला. खायला का तुमचं नीती न्याय. हा नमस्कार नमस्कार दोस्तांनो. तर महत्वाचं म्हणजे नमस्कार ह्यांना सगळ्यांना नमस्कार. महत्वाचं तीच सांगायचं. काय सांगायचंय मला की आपल्याला महत्वाचं, आपल्याला भेटायला लांबून आलं दोस्त मंडळीच आहेत सगळे. भावांना बघा आपलंही जवळच आहेत. आणि ह्यांनी लांबून म्हणजे पंढरपूरवरून आलेलं आहेत. असंच आपलं गोंदवले करत करत भेटायला ते. तर महत्वाचं म्हणजे तुमचं नाव सांगायचं. रविराज भोसले. तुमचं? कुंडलिक यादव. संतोष जाधव. आणि महत्वाचं म्हणजे राजू मोरे आमचा दोस्त.
खास राजू मोरे आमचं दोस्त त्यांच्या इथलंच आहे भावा इथं. तर राजभाऊला माहित आता व्हिडिओ बघितला कळलंच, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुम्ही सांगताल तुम्ही की आमच्या इथलं जायचं गाठी पडली आहे. आणि महत्वाचं म्हणजे खूप बरं वाटलं बरं का मला की भाऊनी फोन केला की आम्ही आलो इथं दहीवडीत गोंधळ चालतं ती दर्शन घेतलं आणि तिथून खाली आलो. काय वाटतं तुम्हाला, कसं काय वाटतं घरी आलेली वाटते, घरी एकदम आपल्याकडे घरी आणि महत्वाचं म्हणजे ही त्यांची ट्रिप आहे 3 दिवसाची. खरं सांगायचं म्हणजे लय बरं वाटलं मला बरं का. ट्रिप कशी काढली आणि तुम्हाला खरं सांगतो ती बी ह्यांची गाडी आहे आणि तिघजण संघटित, तिघांची मैत्री कधी तुटत नाही. आणि 3 दिवस असं आता कसं इलेक्शनचं असल्यामुळं त्यांनी थोडं त्यातनी वेळ काढून 4 दिवस फिरलं पाहिजे. आयुष्यात माणसाने खरं सांगतो मला थोडंसं रिलॅक्स राहिलं पाहिजे, एन्जॉय केला पाहिजे. कारण तेच बोज आता मी म्हणतोय बरं का काय ही कसं आहे का 30 म्हणलं का नाही की वाज बोर होतो माणूस. बोर झालं की मग ती विचार डोक्यात रिलॅक्स वाटतं, बरं वाटतं. असं आहे महत्वाचं. आणि तर ही महत्वाचं यांची ट्रिप संघटित सगळं सामान आहे. पहिली गोष्ट मला लय आवडलं, काय आवडलं माहितीये का, ह्यांचं महत्वाचं पाण्यापासून सगळं सामान सगळं सोय आहे. आणि त्यात महत्वाचं म्हणजे मी आता काय त्यांना स्वयंपाकी बनवायला लागणार आहे म्हणून आपले सगळं त्यांनी सारजून घेतलेलं आहे. मसाले, सांडगं, पापड, कुरडई ह्यांना खायला दिली तर सॉरी पण घेतलं त्यांनी आले रे. आता कसं काय वाटलं तुम्हाला सांगा. असंच वर्ष झालं तुमच्याकडे येत जावा. ही रूट तुम्ही कधी सोडणार नाही. आता ही रूट आला का नाही आता हायवे होईल आपला. अवश्य या, तुमचंच घर आहे, काय करणार, तुमचाच भाऊ आहे तेच की. असंच येत जावा. आणि आम्हाला बरं वाटतंय खरंच की आपल्याला बघणारे आहे ती म्हणजे लांबपर्यंत कुठपर्यंत आहे ती. तर असू द्या, हीच व्हिडिओ काढायचा होता, बाकी काय नाही बघा. चला.